मी सांगितलं की सरकार महाविकास आघाडीच बनवेल. नागपूरमध्ये पहिलं अधिवेशन आहे आणि आता रंगरंगोटी पण सुरू झाली आहे, तयारी सुरू झाली आहे. तुम्ही पण नागपूरचे नेते आहात, मोठे नेते आहात, कसं पाहता याकडे? मी सांगितलं ना तुम्हाला की अधिवेशन ही प्रक्रिया आहेच, ती करावंच लागतं. आणि निवडणुकीच्या नंतरचं पहिलं अधिवेशन हे नागपूरलाच होतं आणि त्याच्यात हिवाळी अधिवेशन नागपूरला असल्यामुळे आणि या पहिल्या सरकारचं जे अधिवेशन ते नागपूरलाच होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता फार जास्त वेळ तुम्हाला वाट बघायची गरज नाही. आता तासावर आलो आपण. काल महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यानंतर जयंत पाटील साहेब गाडी चालवत स्टेरिंग त्यांच्याकडे होतं, सगळे नेते बसलेले. असं काही ठरलं आहे का स्टेरिंग तुम्ही नंतर घेणार आहात? ड्रायव्हरला खाली उतरवून गोपनीय काही चर्चा करायसाठी त्यांनी ते त्या पद्धतीची केलेलं होतं. त्याचा अर्थाचा अनर्थ करू नका. संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल मुख्यमंत्री पदाबाबत आणि सरकारबाबत, नाहीतर इतके निर्घृण आहेत भाजपचे नेते की अडाणींना पण मुख्यमंत्री करून टाकतील. संजय राऊत हायकमांड आहे, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. ते काय म्हटलं ना, ते हायकमांड आहे, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. सर, मतदानाची जी अंतिम आकडेवारी आहे ती वारंवार बदलते. आता जी आकडेवारी आली ती 66.5 आहे. पहिली 65.11 होती, जी बदलून 65.2 दिली गेली आणि आता 1% वाढून 66.5 झाली. याकडे कसं पाहता? काही निवडणूक आयोगाचं खरं तर हे सगळी यंत्रणाच काय चुकीची आहे आणि लोकसभेतही असाच प्रकार झालेला होता. निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट केली तर निवडणूक आयोग म्हणते की आम्ही बरोबर आहे. अखेरी जे एकदा आकडे आलेत आणि म्हणून यावेळेस आम्ही 70C हा सगळा कंपल्सरी केलेला आहे. जवळपास आमच्या सगळ्या उमेदवारांनी 70C आपल्याजवळ जमा केलेला आहे. त्यामुळे ही तफावत काही आली तर तिथं सापडली जाईल. त्यामुळे 70C हा खऱ्या अर्थानं जो महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे तो आता आमच्याकडे आहे. त्यामुळे मतदानाच्या वाढीच्या नंतरच्या प्रक्रियेमध्ये जे काही झालं निवडणूक आयोगच त्याला दोषी राहील. प्रकाश आंबेडकरांचं एक ट्विट आहे, ते म्हणतात की आम्ही सत्तेत, आमचे आमदार जर निवडून आले तर सत्तेत राहण्यास पसंत करते. बघू आता. मला मी सांगतोय तुम्हाला की काही तासावर आपण आलेलो आहोत, त्याच्यामुळे आता या सगळ्या चर्चेवर मी प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. हिंदी में बताइए जरा, क्या आप लोग कल बैठक हुई थी? काल तुम्ही नव्हता आला त्यामुळे चर्चांना खूप उदाहरण आलंय की नाना बैठकांमधनं गायब आहे. मी तुमचा आवाज ऐकत होतो काल तुमच्या चॅनलवर, त्यामुळे मी काल बैठकाला नव्हतो. बरोबर आहे, मी काल माहूरच्या देवीचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, तिथं होतो. ते तुमच्या चॅनलने दाखवलं नाही म्हणून तुम्हाला माहिती नसेल. देवी पाहुणार आहे म्हणजे बिलकुल. आमच्या बरोबर भगवान श्रीराम पण आहेत, हनुमानजी पण आहेत आणि देवी पण आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा देण्यास सांगितलंय महाविकास आघाडीचे सर्व जे नेते आहेत त्यांना. काही गडबड वाटते? बिलकुल वाटत आहे. पोलिसांच्या गाड्या आणि ट्रक्स जे आता अर्ध्या रात्रीच्या नंतर जे त्यांचा प्रवेश होतो ते सगळे तपासायला आम्ही सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कारण की महायुतीमध्ये गडबडी ज्या चाललेल्या आहेत आणि ते काही पाप करू शकतात याची जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणून आम्ही सगळं संपूर्ण रात्र आणि उद्या सकाळपर्यंत हे सगळं टाईट आम्ही करणार आहोत. दुसरं महत्त्वाचा भाग असा आहे की काही अधिकारी, कारण काही ठिकाणी एकदम अतितटीचे निवडणुका होणार असं चित्र आहे, त्या ठिकाणी काही अधिकारीसुद्धा काही गडबड करू शकतात, ही पण भीती आमच्या मनात आहे. आणि म्हणून त्यांनी दखल घ्यावी. हे लोकशाहीचा हे पर्व आहे आणि जे जन्मत असेल त्या जन्मताच्याच फेवरला त्यांनी करावं, पण चुकीचं करू नये हा पण सल्ला आमचा काही अधिकाऱ्यांना राहणार आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांबरोबर जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांच्याबरोबर तुम्ही आधी आता 1 वाजता आमची साहेब घेतात, काय नेमकं 1 वाजता आम्ही आता काही नाही, त्यांना मतदानाचं काउंटिंगचं जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये काही लॅकुने राहू शकतात ही आम्हाला भीती आहे. म्हणून आता ते सगळं आम्ही त्यांना समजून सांगणार आहोत. कुठल्या टेबलवर काय काय करावं, काय काय केलं पाहिजे, कोण माणसं कुठं बसवली पाहिजेत, ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट करणार. काउंटिंगच्या दरम्यान समजा जर उद्या बहुमतात आकडा जात नाही, बंडखोर आणि अपक्षांवर मदार राहते तर त्यांच्याशी संपर्क आमचा आहे. आणि भाजपने जे एकनाथ शिंदेच्या उमेदवाराशी गडबड केलेली आहे, भाजपने ज्या पद्धतीनं अपक्षाला सपोर्ट केलेला आहे आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना विरोध केलेला आहे,
असे अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. ठीक है भाऊ, हिंदी में बताइए ना भाऊ, हिंदी में बता दिए. नाही खूप ठिकाणी आहे आमच्या संपर्कात आहेत. मला ते सांगितलं की भाजपने एकनाथ शिंदेच्या अनेक उमेदवारांचा विरोध केलेला आहे. ते अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत.